यस तू तर मित्रांनो नमस्कार, तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो. आणि आपण आलेलो आहोत आज नवी दिल्ली रेल्वे स्टेशनजवळ. आमचं ऑफिशियल टूर संपलेलं आहे. आता जरा फॅमिली टूर सुरू झालेला आहे मित्रांनो. फॅमिलीला सुद्धा आज आम्ही इथे बोलवलेलं आहे. त्या थोड्यात या स्टेशनवरती येणार आहे. आणि आम्ही नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या एक्झॅक्टली अपोजिटला पहाडगंज जो एरिया आहे त्या एरियामध्ये आता हॉटेल पण बुक केलेलं आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी खूप रिजनेबल रेट्समध्ये तुम्हाला हॉटेल्सची सुविधा या ठिकाणी प्रोव्हाइड होते मित्रांनो. आम्ही मस्त रिजनेबल रेटमध्येच जवळपास 3 एक रूम आम्ही बुक केलेल्या आहेत मित्रांनो. आणि आता आम्ही नाश्ता करण्यासाठी जरा स्पॉट शोधतो. आणि ते भरपूर काही आहे नाश्त्यासाठी आपल्याला, तर आपण ते शोधतो आहे आता. आणि आज आपण दिल्लीमधले काही स्पॉट्स आपण एक्सप्लोअर करणार आहोत. आपण म्हणजे फॅमिलीला सुद्धा आपण घेऊन आज राष्ट्रपती भवनसुद्धा बघायला जाणार मित्रांनो. तुम्ही बघू शकता हा पूर्ण पहाडगंजचा एरिया आहे. या साईडला तुम्हाला हॉटेल्स वगैरे सर्व मिळतात. फ्रूटचे मार्केट आहे, चहाचे दुकानं आहेत, खूप सारे आहेत. तुम्हाला आजूबाजूच्या एरियामध्ये कुठे फिरायला जायचं असतं तर ई रिक्षासुद्धा अवेलेबल आहे. नाश्त्याचं प्लेस शोधत आहोत. फॅमिली येणार आहे, त्यांचं ट्रेन जरा लेट झालेलं आहे मित्रांनो. साधारणतः 10च्या जवळपास ती येणार आहेत. ते आल्यानंतर आम्हाला भरपूर फिरायचं आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आपण सर्व गोष्टी दाखवणार आहोत तुम्हाला. तर चला आता आम्ही नाश्त्याचं स्पॉट एक शोधून ठेवतो आहे मित्रांनो. बघा सकाळची वेळ आहे आणि खूप सारी गर्दी दिसते आहे रेल्वे स्टेशनजवळ. कारण खूप सारे प्रवासी या नवी दिल्ली स्टेशनवर येतात. खूप साऱ्या गाड्या येतात या ठिकाणी आणि गर्दी तुम्ही पाहू शकता. हे आहे नवी दिल्ली रेल्वे स्टेशनची एंट्री बॅक साईडला पहाडगंजच्या. करोलबाग विधानसभा क्षेत्र आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता मस्तपैकी आम्ही नाश्ता केलेला आहे इथेच बाजूला. आणि आता मी चहा घ्यायला या ठिकाणी थांबलेलो आहोत. पण इथे चहासोबत कॉफी नाही मित्रांनो, कॉफी आहे. तर आता काय घ्यायचं, कॉफी घ्यायची तर कॉफी घ्यायची. तर आता आम्ही कॉफी घेणार आहोत ना, कॉफी नाही घेणार आहोत. मित्रांनो नवी दिल्लीचं रेल्वे स्टेशन जवळपास 16 ते 17 प्लॅटफॉर्मचं आहे. आणि इथे तुम्हाला खूप चालावं लागतं मित्रांनो. आता एक्झॅक्टली आम्हाला कळून पण नाही राहिलं तर आम्ही आता 5-6 नंबरच्या प्लॅटफॉर्मला थांबलो पाहतो. तर याच गाडीने मित्रांनो आता सर्वजण आलेले आहेत. बघा मित्रांनो सागर आला आहे, श्रावणी ए आले का. चला तर मित्रांनो श्रावू आली आहे दिल्लीला. काय दिसलं ते बघा मागून कोण कोण आलाय. कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 9 पर आ रहे हैं. हे कलाकार सगळे आलेले आहेत दिल्ली फिरायला. हे बघा माही आली, काकू. ए माही सर्वजण दिल्लीला पोहोचले आता. या इकडे चला. तर मित्रांनो पहा बस यायला थोडासा वेळ आहे. थोडंसं कम्युनिकेशन आमचं हे झालं. इथे मस्तपैकी सर्वजण आता फ्रूट्स खाण्याचा आनंद घेतात मित्रांनो. बघा बस यायला थोडासा वेळ आहे मित्रांनो. तोपर्यंत श्रावू आणि माई मस्त खेळतात. इकडे गप्पा गोष्टी सुरू आहेत. सर्वांनी भरपेट मस्तपैकी फ्रूट्स खाल्लेले आहे या ठिकाणी. चलो तर मित्रांनो आता डेफिनेटली आमची बस आलेली आहे. गेल्या 1 तासापासून ते जाममध्ये अडकलेली होती. दिल्लीचा जाम तर खूप
सगळ्यांनाच माहीत आहे. दिल्लीच्या ट्रॅफिक जाममध्ये अडकलेली होती आणि ही आपली बस आलेली आहे. चला दिल्ली दर्शन सुरू झालं. चला एक एक जण बसा. समोरचं सोडून द्या सीटा, मागे बसा. हो खूप वेट करावं लागेल सगळ्यांना. अथक परिश्रमानंतर जय श्रीराम. आणि आता आपण निघालोय मित्रांनो. मला आमची दिल्ली ट्रिप सुरू झाली मित्रांनो. जय महाराष्ट्र. चला चला. तर मित्रांनो पुन्हा एकदा राष्ट्रपती भवनामध्ये तुम्ही बघू शकता. हे पण सेल्फी काढतात बहीण भाऊ दोघंजण. आणि इकडे पण फोटोशूट सुरू आहे. सर्व फॅमिली टूर सुरू आहे आमचा. भूषणचा फोटो सुरू आहे इथे. सर्व फॅमिली टूर आणि राष्ट्रपती भवन तुम्ही बघू शकता मित्रांनो. खूप सुंदर परिसर आहे राष्ट्रपती भवनाचा. इथे काकाजींचा फोटो सुरू आहे. आणि आमचं जीवन आणि सर तिकडे लांब कुठेतरी बसलेले येतात. हे बघा फोटोशूट सुरू आहे. काय फोटो काढले की मग आता बहीण भाऊ सोबत आलेत तर मग आता काढायला पाहिजे. हा हे बघा श्रावणी इकडे थकून गेलेली आहे पहिल्याच दिवशी. तुमचं फोकस माही आणि श्रावणीची मस्ती. राष्ट्रपती भवनची व्हिजिट आपली संपली. आता इंडिया गेटला जाऊ आपण. चला चला. तर मित्रांनो स्टार्टिंगला जस्ट या ठिकाणून आपण एंट्री करतो तिथे असं मस्त असं सुंदर गार्डन या ठिकाणी आपल्या सर्वांना दिसतंय मित्रांनो राष्ट्रपती भवनामध्ये. आता आम्ही जस्ट एक्झिट घेतोय. तुम्ही बघू शकता खूप सुंदर. तर मित्रांनो परत एकदा इंडिया गेटला. आणि इंडिया गेटला यावेळेस आपल्यासोबत कोण आहेत? 3 कलाकार आहेत. सकाळीच आलेले आहेत ते. आणि श्रावणी बघा तुम्ही. श्रावणी एकदम थकून गेलेली आहे. पूर्ण बघा चेहऱ्यावर तुम्हाला दिसेल. चलून थकली. दिल्लीला येण्यासाठी तर खूप एक्सायटेड होती. आम्ही खूप शाळा तर आम्ही बुडवली होती आम्ही 1-2 दिवस. आणि इथं आल्यावर बघा चेहरा. पापड खाल्ले पापड. यांना आम्ही काय जेव घातलं नाही मित्रांनो सकाळपासून. कारण यांची ट्रेन सकाळी लेट झाली होती तर मग आता जेवायचं कुठं काय. जेवणाची व्यवस्था करून ठेवायला पाहिजे होती. जेवणाची व्यवस्था काहीच नाही. मग आपल्याला राष्ट्रपती भवन बघायला मिळालं नसतं.
आलेत, बाकीचे पण लोक आलेत मागून. हां, आता भूक लागली आम्हाला. आणि हे शाहूचे मामा सेल्फी काढण्यामध्ये मग्न आहेत. इकडे आपल्याला दात दिसत आहेत, आता लपून गेले आहे. हे बघा मित्रांनो, शाळेच्या मुलांची ट्रिप आली आहे. मस्तपैकी फोटो, मस्त असे फोटो काढतायत. आणि आपले माणसं समोर गेले आहेत. इंडिया गेट. काही दिवसापूर्वीच आपला इंडिया गेटचा ब्लॉग आलेला आहे मित्रांनो. आणि हा आता फॅमिलीसोबत आपण इंडिया गेट फिरायला आलो आहे, त्याचा पण ब्लॉग आता आपण शूट करत आहोत मित्रांनो. हे बघा, फॉरेनर्स पण आले आहेत, ते पण शूट करतायत मस्त. तर मित्रांनो, आम्हाला इथे महाराष्ट्रातून आलेले काही मुलांची ट्रिप सुद्धा या ठिकाणी दिसली आहे. महाराष्ट्र कोल्हापूरमधून आलेले आहेत, गोवा बाउंड्रीवरनं. आणि आम्ही या सरांशी बातचीत पण केलेली आहे, बोलत पण आहे त्यांना. हे बघा, सर्वजण आता मस्त फोटो काढण्यामध्ये मग्न झालेले आहे. तर भावांनो, मस्तपैकी यांना आता इंडिया गेट दाखवलेला आहे, फोटो वगैरे पण झाकास काढलेले आहे. पण काय झालंय, शाहूला लई लागली आहे भूक आणि तिचा चेहरा झाला आहे मगापासून डाऊन. त्यामुळे आता तिला काहीतरी खाऊ घालायचं आहे, म्हणून आम्ही पटकन इथून निघालो आहे. मागं शाहूचे मामासुद्धा मस्त मोबाईलमध्ये बघताय, काय काय फोटो काढले इथे. इकडे आमचा चष्मासुद्धा आज दुसरासुद्धा चष्मा घेऊन आणला आहे, तेव्हा जरा जास्त स्टाईल मारत आहे. मग काय स्टाईल मारत आहे खूप. तर आम्ही निघालेलो आहे, सगळी आपली समोर फॅमिली आहे. ही समोर दातारकर फॅमिली आहे, तुम्हाला दाखवतो भाऊ. आणि समोर समोर चालले दातारकर फॅमिली, पूर्ण दातारकर काकू आहेत, मावशी आहे, त्यांच्या मावशी आहेत. ह्या मावशी आहेत बघा, हे मागे बघताय आपल्याला. समोर काकाजी आहेत. आणि ही माही आपली. ए माही, ए माही, काय खाते तू? माही बुड्ढी का बाल खाता है. हे काकाजी आहे. आणि आता आपण इकडे एक्झिट घेतो मित्रांनो. चला. तर मित्रांनो बघा कशी भूक लागलेली आहे दोघींना. आ, भूक लागली का? आ, मस्त इथल्या म्हणजे इंडिया गेट जवळची जी एक छोटीशी चौपाटी आहे, तिथे मस्त आलो आहे. सर्वजण मनसोक्त या ठिकाणी जेवणाचाच आनंद घेतो आहे आम्ही या ठिकाणी मित्रांनो. खूप सारं काही काही या ठिकाणी तुम्हाला भेळ मिळेल, रगड्या पॅटीस भेटेल, मूग वडे भेटतील, फ्रूट्स भेटतील तुम्हाला, खूप सारं काही काय आहे. खूप छान आहे. हां हां, वडे तर छान होते. आणि शाहू काय खाते? शाहू काय खाते? पनीर पॅटीस खाते. माही फ्रूट्स खाते. हा हा हा. तर मित्रांनो, आता आपण लाल किल्ल्याकडे आलेले आहोत. आणि लाल किल्ल्याच्या बाजूला जे पार्किंग एरिया आहे, त्या पार्किंगमध्ये आपण बस पार्क केलेली आहे. आणि आता समोर निघतो आम्ही. हे बघा, सगळेजण आपल्या समोर निघालेले आहेत. ते खूप मोठं पार्किंग एरिया आहे गाड्या पार्क करण्यासाठी. आणि आता आम्ही लाल किल्ल्याच्या दिशेने निघालो आहे. मित्रांनो, आपण लाल किल्ल्याच्या बॅक साईडनं आलेलो आहोत पार्किंग तिकडून. त्यामुळे आपल्याला आता समोर जावं लागेल. हे बघा. आणि मित्रांनो, हे पहा, लाल किल्ल्याच्या बाजूने हे जे आपल्याला हे दिसतं, या त्या काळामध्ये या ठिकाणी संपूर्ण पाणी होतं. जेव्हा शत्रू वगैरे समजा आक्रमण करायचे, तर ते पाणी असल्यामुळे लाल किल्ल्यामध्ये प्रवेश करू शकत नव्हते त्यावेळेस. हे बघा, पर्यटकांची तरी गर्दी झालेली आहे.
लाल किल्ल्याचा एक ब्लॉग आपला यापूर्वी झालेला आहे, पण आता सर्व फॅमिली आली आहे त्यामुळे लाल किल्ला त्यांना दाखवणं खूप गरजेचं होतं दिल्लीला फिरत असताना. अजून आता आपल्याला पार तिकडे जायचं आहे. काही फॉरेनर्स तर आपल्याला दिसतील या ठिकाणी लाल किल्ला बघायला आलेले आहे. ही लाल किल्ल्याची संरक्षक भिंत म्हणता येईल आपल्याला. भिंतच आहे ना बघा. गोल्ड मेडल हे बघा सर्वजण आपले एक एक जण येते मागे. ती श्रावणी येते मागे. माही हा माही आली. माही हा माही बोला काय महाल आहे ना जातो ना आठवण. मित्रांनो इकडे सूर्य मावळत आहे. लाल किल्ल्यावरची गर्दी काही कमी होताना दिसत नाही मित्रांनो. असंख्य पर्यटक या ठिकाणी जमलेले आहेत. लाल किल्ल्याला संरक्षक हे चारही बाजूने म्हणजे चहू बाजूने नदी स्वरूपाचा मित्रांनो स्ट्रक्चर आहे लाल किल्ला. असंख्य असे पर्यटक चला मित्रांनो, यांनी लाल किल्ला तर आता बाहेरूनच बघितला. आम्ही काय मध्ये गेलो नव्हतो कारण जरा वेळ झालेला आहे आणि यांना आता सरोजिनी मार्केटला पण घेऊन जायचं सगळ्यांना. तर बाय सगळ्यांना, आता भेटू सरोजिनी मार्केटमध्ये. चला चलो दिल्ली चलो दिल्ली. तर मित्रांनो आता आपण आलो आहे सरोजिनी मार्केटमध्ये. सरोजिनी मार्केट इकडे पण सगळेजण आता काय काय खरेदी करायचं. अरे हे 350 इथली सर्वोत्तम ना रुपयाला स्वेटर 100 रुपये फक्त. स्वस्तात स्वस्त मार्केट सरोजिनी मार्केट. 200. हा हे बघा इकडे पण 100 आहे. तर मित्रांनो आता काय झालंय मार्केटमध्ये, मला वाटतं इथले जे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे तिथले काही लोक म्हणजे अतिक्रमणवाले नाही का ते आलेत म्हणून अशी खबर पसरली आणि जे फुटपाथवर ज्यांनी स्टॉल लावलेले होते त्या लोकांमध्ये एकदम तारांबोळवाली जसं जसं स्टॉल उठवून घेऊन असे पळत होते ते. तर ते एक मस्त इन्सिडेंट या ठिकाणी घडलेला आहे मित्रांनो. ये देखो इधर देखो माही. गर्दीच गर्दी आहे, भयानक गर्दी आहे. ही माई बघा
पूर्ण मामाची वसुली करून राहिली ती. आपण आता पाहत आता आपण दिल्लीमध्ये सरोजिनी मार्केट या ठिकाणी. आणि हे बघा पाय दुखायले आणि हे आता पाठीवर बसले आहे श्रावणी. आणि आपण फिरत आहोत दिल्लीचं मार्केट. मित्रांनो, मार्केटमध्ये खूप गर्दी आहे सरोजिनीनगरच्या. आणि श्रावणीची आई यांच्या समोर मस्त फिरत आहेत. मग श्रावणीला आम्ही माझ्यासोबत आहे श्रावणी, आम्ही मस्त फिरतोय. आणि हे रस्ता चुकून समोर चालले गेले होते. हा, इथं डायरेक्ट चुकूनच जाते माणूस, कळत नाही मार्केटला या. त्यामुळे मार्केटला फिरताना सोबतच फिरणं खूप गरजेचं आहे. इकडे तिकडे पळायचं नाही कोणी. मॅसेज दे. तर श्रावला अजून तिच्या मनासारखं काही मिळालं नाही मित्रांनो. आता पाहू आपण भेटतं का तिला काही. तर मित्रांनो, हे आहे सरोजिनी मार्केट. दूर दूरपर्यंत थांबलं. आणि हे आहे सरोजिनीनगर मेट्रो स्टेशन, जवळच आहे. तर आता आम्ही सरोजिनीनगर मेट्रो स्टेशनला आलेलो आहे. इथून आम्हाला नवी दिल्ली मेट्रो स्टेशनला जायचं आहे. आणि दिल्लीच्या मेट्रोची सफर सर्वांना आम्ही करून इथं दाखवत आहे. सर्वजण दिल्लीच्या मेट्रोमध्ये आता बसणार आहे. तर आता आम्ही निघालो. हां, तर मेट्रोच्या एकदम सर्वजण आता आनंद घेणार आहेत या ठिकाणी. तर काकाजी पण खूप एन्जॉय करत आहेत.